आवाज कमी करा दादा. कमी करा आवाज. एक मिनिट थांबा. सर ये मागे नजर आपण थोडं पुढे या ना. सर थोडं पुढे ना. थोडं पुढे. हां बस सर्वांनी हां सर ठीक आहे. थांब ना घेऊ पहिले करून घे सगळे नंतर करू ॲक्शन. हो सर चला फोटोसाठी. मस्त सिग्नेचर सर. सर सर ओके सर. हां एक मिनिट. घेऊ सर. भारत माता की जय. एक मिनिट सर. एक मिनिट थांबा. मागे मागे गुगे सर. एक मिनिट थांबा. एक सेकंड सर किती सर सर थांबा थांबा. हायकोर्टाचा कारवाई झाली, परंतु ज्या अधिकाऱ्यामध्ये ठपका ठेवण्यात आला त्या अधिकाऱ्यावरती कुठपर्यंत कारवाई पोहोचलेली आहे, नेमका त्याचा अहवाल कधीपर्यंत समोर? तो अहवाल आम्हाला माननीय उच्च न्यायालयाला सादर करायचा आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने जे निर्देश दिला आहे संबंधित अधिकाऱ्यांवर विहित प्रक्रिया पूर्ण करून जे अनुशासनात्मक कारवाई करायची त्यामध्ये आपल्याला कल्पना आहेतच की मोठ्या प्रमाणावर आपण सस्पेन्शनची कारवाई हाती घेतला आहे आणि ज्या अधिकाऱ्यांविरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू आहे ते लॉजिकल कन्क्लुजनपर्यंत घेऊन जाणे आणि तो अहवाल उच्च न्यायालयाला टॉप प्रायोरिटीवर सादर करणे असं आमचा धोरण आहे. प्रकरणाची तिसरी घंटा कधीपर्यंत वाजणार आहे? चेहरा मुर्रा बदललेला आहे, त्यामुळे सर्वांना जास्त वेळ वाट बघावी लागणार नाही. माननीय डेप्टी सीएम साहेबांनी आम्हाला अल्टिमेटम दिलाच आहे. 15 ऑगस्टला डेप्टी सीएम साहेबांची उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन आहे. आज 12 तारीख आहे, तर शेवटचे 2-3 दिवस यामध्ये आपला ट्रायल आपल्याला कल्पना आहे की एक साधारणतः 15 दिवस आधीपासून ट्रायल आपण सुरूच केला होता. या दरम्यान तिथे सिव्हिल वर्क, इलेक्ट्रिकल वर्क, लाईट, साऊंड आणि तसेच जे सुशोभीकरण हे 5 घटकांमध्ये आपण कारवाई केली आहे. त्या म्हणजे 505 घटकांचा शेवटच्या परीक्षण आपला चालू आहे. 2 दिवसात आपण तो कंप्लीट करणार. 15 ऑगस्टला माननीय डेप्टी सीएम साहेबांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन होईल. खुर्च्यांची घट झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी नाराजी देखील फार जास्त असं काही लाक्षणिक घट झालेली असा नाही आहे. आपण थोडासा त्याला आरामशीर करण्याचा प्रयत्न केला कारण तिथे कार्यक्रम 3-3 तासचे होतात. याच्या अगोदर खुर्च्यांची गुणवत्तेबद्दल खूप तक्रार होती. 3 तास बसल्यानंतर लोकांना पाठीचा त्रास आणि आपण खूप बारकाईने खुर्च्यांच्या डायमेन्शन बघून फार मोठी नाही झाली पाहिजे, त्याच्यामध्ये संख्या फार नाही घटली पाहिजे याची आपण काळजी घेतली आहे. तर शेवटचं प्रभाग रचनेसंदर्भात सर्वच कामाला लागलेत का वाटतं? प्रभाग रचना हे जी ज्या पद्धतीने केलेली आहे कुठेतरी त्यामध्ये कुठेतरी बसून करण्यात आलेली आहे. प्रभाग रचनेसंदर्भात आरोप केला जातोय महापालिकेवरती राजकीय कुठेतरी आता प्रभाग रचना एक आपल्याला कल्पना आहेतच की हे एक स्टॅच्युटरी प्रोसेस आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ किंवा गोंधळ होऊ शकत नाही. यामध्ये चेक अँड बॅलन्स जे इलेक्शन कमिशनने भरपूर मात्रामध्ये ऑलरेडी समावेशित केलेले आहेत.
प्रभाग रचना जे आता आम्ही ड्राफ्ट राज्य शासनाला सबमिट केलेला आहे. कालच शासनाने एक निर्देश दिला, त्यामध्ये विविध महानगरपालिकांमध्ये जे प्रभाग रचनावर प्राप्त होणारी हरकत आणि आक्षेप सूचना आहे त्याची सुनावणीसाठी समित्यांचा गठन करण्यात आला आहे. आणि तसेच आपले राज्याचे एक वरिष्ठ अधिकारी तिथे नेमण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेला आपल्याकडचे माजी महापालिका आयुक्त तथा विद्यमान अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन संजय सेठी सर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जर काही आक्षेप असेल, जर काही या विषयाबद्दल विवाद असेल, डिस्प्यूट असेल, तर सरांची उपस्थितीमध्ये जी समिती आहे तो याची सुनावणी घेईल आणि ते योग्य निर्णय देणार आहे. थँक्यू. हर घर तिरंगा याची जी संकल्पना आहे, यामध्ये भारत सरकारचे निर्देश तसेच राज्य सरकारची सूचनेप्रमाणे आपण साधारणतः 1 ऑगस्ट पासूनच हा अभियान सुरू केलेला आहे. याचे 3 फेजेस आहेत. 1 ऑगस्ट से 8 ऑगस्ट, 8 ऑगस्ट से 12 ऑगस्ट आणि 13 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट. यामध्ये विविध जे कार्यक्रम आपल्याला हाती घ्यायचे आहे त्यामध्ये ठाणे महानगरपालिकाने खूप उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. हेतू याचा एकच आहे की तिरंगेबद्दल गौरव, तिरंगेबद्दल आपला जे अभिमान आहे ते समाजचे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. यामध्ये विशेषतः आपण फोकस करत आहोत शाळेचे जे स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये तिरंगेची संकल्पना, तिरंगा आपले देशाचं जे प्रतीक आहे त्याच्याबद्दल अभिमानाचा बोध त्यांच्या मनात तयार करणे, याच्यावर आपण खूप काम करत आहोत. आणि विविध यामध्ये उपक्रम आपण हाती घेतला आहे. आता नुकतेच आपण रविवारी मॅरेथॉनचं आयोजन केला होता. तिथे आपण तिरंगेबद्दल शपथ जेवढे खेळाडू होते, जेवढे धावक होते त्यांना आपण दिली. याचे व्यतिरिक्त शाळा महाविद्यालयामध्ये रंगोली स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, क्विझेस हे आहेत. त्याचे व्यतिरिक्त हरघरतिरंगा.com ही जे वेबसाईट आहे त्याच्यावर क्विझ स्पर्धा आहे, ज्यामध्ये आपण आपले मुलींना स्टुडंट्सला सहभागी होण्यासाठी प्रेरित करत आहोत. याच्या बरोबरच जे सूचना आहे भारत सरकारची, त्यामध्ये आपल्याला कल्पकता वापरणे याचासुद्धा त्यांनी आम्हाला एक निर्देश दिला, ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नुक्कड नाटक, बाईक रॅली, मॅरेथॉन, सायक्लोथॉन, थोडक्यात एक आपल्याला मोठ्या प्रमाणावर एक वातावरण निर्मिती करायची आहे तिरंगेबद्दल. यामध्ये ठाणे महानगरपालिका बाकी जे भारत सरकारकडून प्राप्त झालेली सूचना आहे त्याच्या अनुषंगाने तर कारवाई करतच आहेत. आपण 15 ऑगस्टचे पूर्व 15 आपले जे आमचे जे वल्नरेबल पॉईंट्स असतात गार्बेजच्या दृष्टिकोनातून, ज्याला आपण GBP म्हणतो, अर्थात जिथे अनेक वर्षापासून किंवा अनेक दशकांपासून असे स्पॉट्स जिथे गार्बेज पडायचा, कचरा पडायचा, त्याच्या संपूर्ण कायापलट करणे, त्याच्या फेसलिफ्ट करणे हा आपण अभियान हाती घेतला आहे. आणि 15 ऑगस्टचे पूर्व असे 15 लोकेशन आपण कन्वर्ट करणार आहे. थोडक्यात जे स्वच्छतेचा संदेश आहे आणि हर घर तिरंगेचा संदेश आहे ते या दोघांना आपण संयुक्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. साधारण किती तिरंगा कुठे पोहोचणार आहे? आस्थापनांना देखील मागच्या वेळेस आपण तिरंगा दिला होता, यंदा देखील एक वेगळा स्वरूप असणार आणि कोणकोणते महत्त्वाचे स्पॉट निवडले गेले? आपण जे तिरंगेच्या वाटप आहेत आणि तसेच तिरंगेची विक्री आहे याचे विविध केंद्र आपण तयार केलेले आहेत. शाळा महाविद्यालयामध्ये तिरंगेच्या वाटप आणि विक्री याच्यासाठी आपण केंद्र तयार केले आहेत. जेवढे आपले महत्त्वपूर्ण चौक आहेत तिथे सुशोभीकरण करणे, जेवढे महत्त्वपूर्ण आपले रस्ते आहेत तिथे सुशोभीकरण करणे, याच्यासाठी महापालिकाने नियोजन केलेलं आहे. याचे बरोबरच तिरंगेचा विटंबना होणार नाही 15 ऑगस्टच्या कार्यक्रमानंतर आणि कुठेही त्याचा अपमान होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेत आहोत आणि त्याच्यासाठी आपण विशेष प्रबंध केलेला आहे. सर, गेल्या काही दिवसापासून कचऱ्याचा अनेक ठिकाणी लोक विरोध देखील करत आहे, कचरा या ठिकाणी टाकू नये. मात्र मनीष जोशी सरांनी ज्या पद्धतीने पाहणी करून, अनेक रोडे साहेबांनी पाहणी करून कचरा अक्षरशः आठवला, मात्र अजूनही मागणी आहे की स्वतःचं डम्पिंग पाहिजे महानगरपालिकेला. मुंब्रा असेल, कळवा असेल, दिवा असेल, आशेवाद. निश्चितरित्या ही मागणी खूप रास्त आहे. एवढी मोठी महानगरपालिका ज्याची लोकसंख्या जवळपास 32 लाख पोहोचली असेल, तिथे डिसेंट्रलाइज पद्धतीने आपल्याला कचरा संकलन केंद्र आणि तसेच कचरा स्थानांतरण केंद्र हे आपल्याला तयार करणे खूप आवश्यक आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा खूप बारीक लक्ष आहे या विषयाबद्दल, आपले खासदार साहेबांचं खूप बारीक लक्ष आहे या विषयाबद्दल. आणि आपण हळूहळू हे जे आपले ट्रान्सफर स्टेशन्स आहेत, कचरा स्थानांतरण केंद्र आहेत, त्यांची संख्या वाढवत आहोत. तसेच आटकोलीमध्ये जे आपल्याला शासनाकडून जागा प्राप्त झालेली आहे तिथे एक आपण एकीकृत
प्रकल्प तयार करत आहोत आणि तिथला काम सुद्धा खूप झपाट्याने चालू आहे. तर गायमुखचा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही, काय काम चालू आहे दोन्ही रस्त्याचं. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. काय वाटतं येणाऱ्या काळात गायमुख रस्ता सुसज्ज अशा पद्धतीने वाहतूक कोणती दूर होणार का, कशा? गायमुखच्या रस्त्याची जे दुरुस्तीचं काम आहे तो खूप योग्य पद्धतीने आता पुढे चालला आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस संपूर्ण यंत्रणा आपण तिथे राबून जवळपास 70% काम कंप्लीट केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्वात अगोदर तिथे एक्सकेवेटिंग आणि ग्राउटिंग ही कारवाई आपण कंप्लीट केली आहे. 2 दिवस नंतर पुन्हा आपण मीरा भाईंदर पोलिसांकडून ब्लॉकेज प्राप्त करून 3 दिवसाचा त्याचे ब्लॅक टॉपिंगचं काम मास्टिक वापरून आपण कंप्लीट करणार आहे. आणि जे आपल्याला तज्ञ जे आम्हाला गाईड करत आहे या विषयाबद्दल अर्थात IIT मुंबई त्याचे तांत्रिक सल्लागार त्यांनी आम्हाला पूर्णतः आश्वस्त केलं आहे की हा रस्ता एकदा दुरुस्त केल्यानंतर निश्चितरित्या टिकणार आहे. तर उन्नत मार्ग देखील सुरू आहे, काम मोठ्या प्रमाणात, त्यामुळे वाहतूक कोंडी पिकावरसला मोठ्या प्रमाणात होतात. वाहतुकीमध्ये अनेक जण अडकले जातात, ॲम्ब्युलन्स असतील या इतर शाळकरी मुलं देखील. त्यामुळे नक्कीच कुठेतरी वाहतूक डायव्हर्जेशन करण्यासाठी काय प्लॅन केला आहे का येणाऱ्या काळात? वाहतूक आपल्याला सुरळीत ठेवण्यासाठी आपण शॉर्ट टर्म लॉंग टर्म दोन्ही मेजर्सवर काम करत आहोत. आपल्याला कल्पना असेल साधारणतः प्रत्येक 2 आठवड्यामध्ये माझे पातळीवर पोलीस डिपार्टमेंट सकट ट्रॅफिकचे सगळे अधिकारी, नॅशनल हायवे, PWD, MMRDA हे सगळे अधिकाऱ्यांबरोबर आपण बैठक घेतो. याचे व्यतिरिक्त जेवढे बॉटलनेक्स आहेत ते आपण आयडेंटिफाय केलं आहे, जेवढे ब्लॅक स्पॉट्स आहेत ते आयडेंटिफाय केलं आहे. एक तथ्य आपल्याला स्वीकार करावं लागेल की आपल्या ठाणे सिटीमध्ये वाहनांची जी डेन्सिटी आहे ती खूप मोठी आहे. आपल्याकडे रजिस्टर्ड वाहनांची संख्या 13 लाखपेक्षा जास्त पोहोचली आहे आणि या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या विस्तारची जरी एक मर्यादा असेल तरी एक टायमिंग व्यवस्थित करून एखाद्या ठिकाणी आपल्याला डायव्हर्जन देणे, एखाद्या ठिकाणी रस्ता बंद करणे, TPमध्ये जे प्रस्तावित रस्ते आहेत त्यांचा विकास करणे, ही सगळी गोष्टीवर आपण लॉंग टर्ममध्ये काम करत आहोत. आपल्याला कल्पना आहेतच की आपण कोस्टल रोडच्या काम तसेच घोडबंदर रस्त्याचे विस्तारचं काम आपण तीव्र गतीने हाती घेतलं आहे. एकदा पावसाळा संपला की घोडबंदर रस्त्याचे विस्तारचं काम पुन्हा सुरू होईल आणि निश्चितरित्या वाहतूकला दिलासा मिळेल. स्ट्रीट पोल काही ठिकाणी नाही ब्लॅक स्पॉटवरती, त्यामुळे काय त्या ठिकाणी काम यंत्रणा राबवणार आहे तर अनेक ॲक्सिडेंट देखील झाले. जरूर आम्ही राबवणार आहे. साधारणतः MSEDCLने आम्हाला 60 कोटी रुपयाची मागणी केली होती, ज्यामध्ये जेवढे स्ट्रीट पोल्स आहेत ते शिफ्ट करण्यासाठी युटिलिटी शिफ्टिंगच्या अनुषंगाने, आणि हा विषय काही दिवसासाठी अनुत्तरित होता की हा खर्च महापालिकेने करावा किंवा MSEDCL करेल. शेवटी महापालिकेने हा दायित्व स्वीकार केला आहे आणि 60 कोटी रुपये खर्च करून जेवढे स्ट्रीट पोल्स आहेत आपले ज्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्मित होतो किंवा जे अपघातला प्रेरित करतात ते सगळे आम्ही शिफ्ट करत आहोत. गेल्या काही दिवसापासून कोर्टाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामाची तोडक कारवाई सुरू आहे. मात्र आता अशातच दंड देखील तुम्ही वसूल करण्यात आला होता. आता कुठं दंड माफ करण्याचे आदेश द्यायचे उपमुख्यमंत्री नगरविकास खात्याने दिले. काय वाटतं एकंदरीत ही कारवाई त्यात दंड बोजा महापालिकेवरती पडू शकतो? हे 2 वेगवेगळे विषय आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये जे अनधिकृत बांधकाम तोडक कारवाई आमची खूप झपाट्याने खूप तीव्र गतीने चालू आहे ती असेच चालू राहणार आहे. त्याचं कारण असं आहे की माननीय उच्च न्यायालयाने हा निर्देशच दिला आहे ठाणे महानगरपालिकेला की तुम्ही वेगवेगळे प्रकरणात लोक आमच्याकडे येऊन PIL दाखल करतील आणि आम्ही आदेश दिल्यानंतर तोडक कारवाई करा, असं अजिबात नाही आहे. आणि जेवढे तुमच्याकडे सर्वेमध्ये अनधिकृत बांधकाम आढळले आहे त्यांना विहित लीगल प्रोसेस जे ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ आहे ते कंप्लीट करून तोडण्याची कारवाई करायचीच आहे. आता जे दुसरा प्रश्न आहे की आपल्याकडे अनेक दशकांपासून जे अनधिकृत बांधकाम आहे ज्याच्यावर आपण मूल कर आकारणी करतो आणि त्याच्यावर दंडात्मक रक्कमची आकारणी करतो, तो हा विषय ठाणे महानगरपालिका नव्हे तर साधारणतः प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आहे हा विषय. आणि काय असतो की जे मूल आपण कर लावतो त्या करावर जे दंडाची रक्कम असते ती खूप मोठी प्रमाणावर झाल्यामुळे लोक ते टॅक्स आपल्याला देत नाही. याच्या अनुषंगाने राज्य शासनाने हा धोरण किंवा हा निर्णय घेतला आहे की ज्यामध्ये दंडात्मक रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामध्ये खूप स्पष्ट त्याने अधोरेखित केला आहे की ही रक्कम माफ केल्याचा असा अजिबात अर्थ नाही आहे की हे अनधिकृत बांधकाम अधिकृत म्हणून घोषित करण्यात येत आहे. अर्थात हा फक्त एक वित्तीय धोरण आहे. याच्यामुळे अनधिकृत बांधकामाला गती मिळणे, दुजोरा मिळणे किंवा त्यांना प्रोत्साहन मिळणे असं काही होऊ शकते ही शक्यता अजिबात नाही आहे.
तर ज्या पद्धतीने अजूनही मोठमोठे बंगल्याचं काम सुरू आहे. महानगरपालिकेवरचं कारवाई दिसत नाहीये. आपल्याला कल्पना आहे की साधारणतः मागील 1 महिन्यात आपण रेकॉर्ड कारवाई केलेली आहे अनधिकृत बांधकाम विरुद्ध, आणि यामध्ये आम्ही प्रायोरिटीज यामध्ये ठरवलं आहे. या प्रायोरिटीजच्या अनुषंगाने आपण सिस्टमॅटिकली पुढे जात आहोत. माननीय उच्च न्यायालयाने येऊर भागात जे आपले टर्फ आहेत तसेच जे कमर्शियल बांधकाम आहे त्याच्यावर टॉप प्रायोरिटी वर कारवाई करण्याची सूचना दिली होती. त्याच्या अनुषंगाने कारवाई आपण करत आहोत. सर, जे अभय दिलं जातंय असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे, आणि हा जो दंड आहे त्या राजकारणासाठी हा फायद्यासाठी करण्यात आलेलं काम आहे असं देखील विरोधकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठे महानगरपालिकेवर बोट ठेवण्यात येतं शंकेनुसार. प्रश्नच येत नाही. आपलं जसं मी सांगितलं की हा जे धोरण राज्य सरकारने निर्णय घेतला आहे किंवा हा निर्णय घेतला आहे, हा ठाणे महानगरपालिका पहिली महानगरपालिका आहे असा नाही आहे. याच्या अगोदर साधारणतः वर्ष 1.5 वर्ष अगोदर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेबद्दल सुद्धा हा निर्णय झाला आहे. ज्या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर असे अनधिकृत बांधकाम आहेत आणि टॅक्स वसुलीवर जिथे अडचण निर्मित होते त्या महापालिकेबद्दल शासनाने असे निर्णय घेतले आहेत.